हाय फ्रेंड्स, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊज. बोटनेक ब्लाऊजची कटिंग अँड स्टिचिंग. तर इथे आहे हाईट घेतलेली आहे 14.5 इंच आहे. तर मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे म्हणजे 15.5 इंच. इथे आर्महोल घेतलेला आहे 7 इंचेस. चेस्टप्रमाणे आर्महोल आणि शोल्डर कसे घ्यायचं याचा मी एक चार्ट बनवलेला आहे. तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जशी तुमची चेस्टचं माप असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही शोल्डर, आर्महोल, गळा रुंदी, गळा उंची घेऊ शकता. तर इथे मी 36 चेस्टचा ब्लाऊज आहे. तर मी 7 इंचेसवरती घेतलेला आहे आर्महोल आणि शोल्डर पण 7 इंचेसवरती घेतलेले आहे. गळा रुंदी 4.5 इंच घेतलेली आहे, 4.5 इंच आणि शोल्डर इथे बघू शकता 7 इंच घेतलेली आहे. इथे मी सांगायचं विसरून गेले की आपण शोल्डरच्या जवळ अर्धा इंच मी शोल्डर डाऊन केलेले आहेत आणि इथे गळा रुंदी पण गळा डेप्थ गळ्याची खोली घेतलेली 4.5 इंच म्हणजे आपण खालीपर्यंत 4.5 इंचावरती गळा घेऊ शकतो. इथे 36 इंचचा आपला चेस्टचं माप आहे. तर 36ला 4ने डिवायडेड केल्यानंतर 9 येतं. तर 36 प्रमाणे आपले सगळे आर्महोल, शोल्डर, नेक ह्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं तर चार्ट तुम्ही बघून त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. इथे कमर जितनी आहे 32 इंचवरती आहे आपली कमर. त्याचा फोर्थ आणि 2.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे. इथे बॅक ओपन आहे. पाठीमागच्या हुकचं आहे त्यामुळे आपण अर्धा इंच मी शिलाईसाठी ठेवलेली आहे हुक पट्टी जोडण्यासाठी आणि इथे त्याचा हाफ करून कमरेच्या जवळ आपला हाफ करून मी टक्स पॉईंट दिलेला आहे आणि 4.5 इंचावरती त्याची मार्किंग केलेली आहे. हा आपण बॅक टक्स घेऊयात त्याचे. आणि इथे आपल्याला नेकला आपण बोटनेकमध्ये कोणताही आकार देऊ शकतो. तर ट्रायंगल, हार्ट शेप, स्क्वेअर, राऊंड. पण इथे मी आता पानाचा आकाराचं असं हे दिलेलं आहे. नेकचं हे दिलेलं आहे डिझाईन करण्यासाठी. तर इथे आपली नेक आहे तिथून मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण अर्धा इंच आपलं शिलाईमधून वरून जाणार आहे आणि खालून पण नेकला आकार देण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे. त्यामुळे मी वरती 1 इंच गॅप सोडून खाली नेक बनवलेला आहे. जेवढं आपल्या कस्टमरला नेकची डेप्थ पाहिजे त्याप्रमाणे घेऊयात आपण. इथे 10.5 किंवा 11 घेतलेली आहे मी आणि 3 इंचावरती त्याची रुंदी घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला कस्टमरच्या क्लायंटनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण त्याचं हे करूयात, मार्किंग करूयात. त्याचा आता हा मला राऊंड कळीच्या आकारासारखा असा द्यायचा होता. मी त्यांना पाहिजे होता त्याप्रमाणे मी कट केला असा आकार दिला. इथे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, कोणती डिझाईन बनवू शकता, हार्ट शेप, ट्रायंगल, स्क्वेअर वगैरे. तर आपली ही कटिंग झालेली आहे अशा प्रकारे. तर आपण नेहमी लक्षात ठेवायचं जे बिगनर असतात त्यांच्यासाठी सांगते की नेहमी अस्तर जोडताना तुम्ही जर ते अस्तर पलटी करायचं असेल तर तुम्ही सरळ कापड आहे त्याच्यावरती ठेवून अशा प्रकारे जोडून घ्या आणि ह्याला तुम्ही कॅनव्हास पण जोडू शकता. वरती अस्तरच्या वरती कॅनव्हास जोडून गळा जोडला तरी तो फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतो. पण मला ह्याच्यावरती लेस लावायची होती त्यामुळे मी असंच जोडलेलं आहे. हा बघा अशा प्रकारे व्यवस्थित जोडून घ्यायचं अर्धा इंचाच्या याच्याप्रमाणे जेवढं आपण सोडलंय त्याप्रमाणे कापड. तर असं मी हे जोडलेलं आहे आणि आपण मधून कट करून घ्यायचं आहे कारण हा आपल्याला पलटवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असेच ना काही मध्ये मी टिप्स देणार आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अतिशय उपयोगाचं आहे. तर हा नेक कसा बनवला आहे तुम्ही बघू शकता. तर पूर्ण नॉचेस वगैरे असे सगळे घेतलेले आहेत. व्यवस्थित टोक येण्यासाठी तुम्ही सुईचा उपयोग करू शकता किंवा स्क्रूड्रायव्हरनी पण तसं पॉईंट त्याचं देऊन घेऊ शकता. जे काही थोडंसं जे टोक राहिलं असेल ते सुईच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता. हे बघा असे काढलेले आहे डिझाईन तयार झालेली आहे आणि आपण साईडने एकदम किनाऱ्यावरून आपण असे त्याची टीप घेऊयात साईडने एकदम व्यवस्थित. फिनिशिंगमध्ये आपलं आलं पाहिजे. तुम्ही इथे प्रेस करून पण घेऊ शकता ब्लाऊजचं फॅब्रिक.
आणि नेहमी आपण ज्यावेळेस तुम्ही कट करता, नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते की नेहमी ज्यावेळेस तुम्ही कट करत असता त्यावेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक नेहमी इस्त्री करून घ्या, जेणेकरून जे काही रिंकल्स वगैरे काय असतील ते निघून जातील आणि आपलं कटिंग आणि जे मेजरमेंट टाकणार आहोत ते व्यवस्थित येईल. आता इथे मी गळा पलटवून घेतलेला आहे आणि अस्तर जोडलेलं आहे व्यवस्थित. दोन्ही बाजूचे आपण अस्तर जोडून घेऊयात. आता व्यवस्थित कट करून घेऊयात ते. आपण हा बॅक ओपन ठेवणार आहोत पाठीमागच्या हुकचा, त्यामुळे त्याची हुक लूकची पट्टी कशी जोडायची ते पण बघूयात. आता नेहमी आपण जे अस्तरचे दोन्ही पार्ट जे जोडलेले आहेत ते व्यवस्थित पिन करून घ्या आणि ते इक्वल आहेत का ते बघून घ्या. इथे मी अर्धा इंच मी तुम्हाला सांगितलं होतं की शोल्डरच्या बाजूनी आपण अर्धा इंच त्याला डाऊन करणार आहोत, ते तुम्हाला सांगायचे विसरले मी. अशा पद्धतीने दोन्ही एकमेकावरती अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि जे काही एक्स्ट्रा वाटतं ते तुम्ही कट करून घ्या. अशाच काही काही छोट्या छोट्या टिप्स असतात ज्यामुळे आपले ब्लाऊज व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दिसतात आणि ते प्रॉपर इक्वली येतात बरोबर. आता आपण टक्स घेतले होते ते पाठीमागच्या ह्याचे टक्स घेऊयात आपण. 4.5 इंचावरती घेऊयात आणि 1/2 इंच घेऊयात, म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं होतं टक्ससाठी. त्याची हाईट घेतलेली 4.5 इंचेसवरती. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, काही तुमच्या अडचणी असतील तर त्या नक्की सांगा. आता इथे आपण बॅकसाठी आपण पट्टी जोडणार आहोत. तर बॅक ओपनसाठी असेल तर आपण जे आपले आता हे ठेवलेली आहे आपली डावी बाजू असते त्या बाजूला आपण लूकची पट्टी जोडणार आहोत आणि ती एक थोडी एक्स्ट्रा जोडणार आहोत. आपण 3 इंच घेऊयात त्याची रुंदी आणि वरती आपल्याला कव्हर केलेला आहे गळा, त्यामुळे मी अर्धा इंच वरून फोल्ड केलेला आहे आणि खालून मला पट्टी जोडायची आहे त्यामुळे मी खाली फोल्ड केलेलं नाही. हे बघा, अर्धा इंच मी फोल्ड केलेलं आहे, कव्हर दिसेल व्यवस्थित म्हणून. अशा छोट्या छोट्या फिनिशिंगच्या गोष्टी असतात त्या नेहमीच उपयोगी पडतात ब्लाऊज ड्रेस काही फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी. या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगाला येतील. हे बघा, एकदम छान व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेली आहे आपली ही पट्टी. डबल सिलाई घेऊयात त्याला आणि एक्स्ट्रा काय असेल ते कट करून घेऊयात. आता ही बघा आपली लूकची पट्टी झालेली आहे व्यवस्थित. ही आपल्या डाव्या बाजूलाच जोडायची असते. ही बघा एकदम फिनिशिंगमध्ये दिसते छान. तर आता उजव्या साईडची आपण बाजू घेतलेली त्याला हुकची पट्टी जोडणार आहोत. तर 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 3 किंवा 2.5 इंचाची तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे, आणि ती फोल्ड करून घेणार आहोत मधून व्यवस्थित आणि 3 इंचाचीच घेतलेली आहे मी इथे आणि मधून फोल्ड केलेली आहे आणि खाली आपल्याला पट्टी जोडायची त्यामुळे ती आपण सरळ जोडलेली आहे, पण वरून आपल्याला फिनिशिंग गळा आपल्याला लेस जोडायची आहे त्यामुळे मी 1/2 इंच फोल्ड करणार आहे त्याच्या एक्स्ट्रा. ही बघा, अशी बघू शकता. इथे तुम्हाला हुक आणि लूकची पट्टी कशी जोडायची बॅकसाठी हे पण तुम्हाला बॅक ओपनसाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल. आणखीन कोणते तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत, कोणत्या शहरातून गावातून माझा व्हिडिओ तुम्हाला मिळाला आहे, कुठून बघतात ते पण प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळतील की माझे व्हिडिओ कुठेपर्यंत जातात ते. तर वरून असं जोडलेलं आहे आपण, एक्स्ट्रा काय जे असेल फॅब्रिक ते कट केलेलं आहे मी. हे बघा, कोणताही ब्लाऊज किती कसाही असला तर तो फिनिशिंगमध्ये व्यवस्थित शिवला तर तो छान दिसतो. हा बघा, आपण आता एकमेकांवरती ठेवून बघूयात आपण. नवीन शिकण्यासाठी इथे तुम्ही पिन लावून घेऊ शकता आणि जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक वाटेल ते आपण कट करून टाकूयात. इथे थोडंसं माझं फॅब्रिक थोडंसं जास्त वाटतंय, मी ते कट करून टाकणार आहोत. अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी असतात जे आपलं काम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित कसं होईल ते छोट्या छोट्या गोष्टीवरूनच ते ठरत असतं की कसे होतात ते फिनिशिंगमध्ये छान. तर 3 इंचाचीच मी पट्टी घेतलेली आहे, तुम्ही 2.5 इंचाची पण घेऊ शकता. पुढच्या साईडनी मी 1/2 इंच फोल्ड केलेलं आहे आतून, कारण त्याला फिनिशिंग करण्यासाठी, कारण फोल्ड केलेलं आहे कवर करण्यासाठी. हे बघा, आणि
उलटवून घेतलेलं आहे, एक टीप मारलेली आहे अस्तरवरून. दुसऱ्या साईडला पण तसंच जोडून घेऊयात आपण. आपले टक्स आहेत ते जे टक्स पॉइंट आहेत ते कमरेच्या बाजूनेच गेले पाहिजे. अशा छोट्या बऱ्याचशा गोष्टी असतात. ते आपलं काम फिनिशिंग आणि व्यवस्थित बनवत असतात. नेहमी लक्षात ठेवायचे की जे टक्सचं हे असतं, बाजू असते ती कमरेकडच्या बाजूलाच फोल्ड झाली पाहिजे. काही जे असतात की टक्स हे इकडच्या बाजूला एक वेगळे, तिकडच्या बाजूला वेगळे असतात. ते आपलं काम खराब करतात. आता फिनिशिंगमध्ये नाही येत ते. हे बघा आपला पट्टी किती छान आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडली गेलेली आहे प्रॉपर छान. ही बघा आपले हुक लूक आणि बॅक दोन्हीचे पट्टे झालेले आहेत. इथे आपण वरती मला हुक लावायचं आहे किंवा नॉड पण लावू शकता तुम्ही. शो बटन लावू शकता, वरती बटन्स लावू शकतात. ही आपली बॅक बाजू पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. तर आता फ्रंटचं बघूयात आपण. नेहमी आपली रॉंग साईड असते ना, त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊयात. कारण बऱ्याच वेळा असं गोंधळ होतो की की आपली सरळ बाजू कोणती आहे, उलटी बाजू कोणती हे कळतच नाही लवकर. आणि एकमेकांना सरळ असं समोरासमोर ठेवूनच फ्रंटचे असे आपण पार्ट बनवून घेऊयात, शिवून घेऊयात, जेणेकरून ते एकाच साईडचे बनणार नाहीत. बऱ्याचशा वेळेस काय होतं नवीन शिकणाऱ्यांकडून, त्या एकाच साईडचे बनले जातात आणि मग परत ते उसवावं लागतात. पण आधीच तुम्ही जर त्याला पिन करून व्यवस्थित एकमेकांच्या समोर असं व्यवस्थित ठेवून बनवलं तर ते एका साईडचे बनणार नाहीत, व्यवस्थित ते बनतील. अस्तर छान व्यवस्थित कडेने जोडून घेऊयात आणि कट करून घेऊयात आपण. हे बघा कट करून घेतलेलं आहे. प्रिन्सेस कटचं तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल तर मग मला नक्कीच सांगा. आता मी इथे ना कॅनव्हास जोडते अस्तरवर, अस्तरला जोडते. बोटनेकमध्ये फ्रंटला थोडंसं चांगला शेप येईल, फोल्ड होणार नाही, त्यामुळे मी कॅनव्हास जोडलेला आहे ह्याला. इथे हाफ इंच किंवा 1 इंचाचंच मी कॅनव्हास पट्टी जोडलेली आहे आणि जी पट्टी जोडलेली आहे ती गळ्यावरती शिवून घेतलेली आहे अशी. तुम्ही इथे प्रेस पण करू शकता, पण ज्यावेळेस ब्लाऊज तयार होतो त्यावेळेस प्रेसमध्ये ते ते चिटकले जातात, म्हणून मी त्याला नाही हे केले. इथे मी रॉंग साईडवरती न जोडता सरळ बाजूवरती अस्तर ठेवलेले आहे आणि कॅनव्हास जोडलेला आहे वरून आपण. पिनअप करून आपण गळा असं जोडून घेऊयात व्यवस्थित. हा बघा. आणि थोडे थोडे आपण कट देऊया त्याला, जेणेकरून ते व्यवस्थित पलटेल. इथे म्हणजे तुम्ही कॅनव्हास लावल्यामुळे त्याला छान असा तो ब्लाऊज व्यवस्थित छान दिसेल, नेक व्यवस्थित सुपेरियर येईल आणि अस्तरच्या ह्याच्यावरून कडेने एकदम आपण टीप मारून घेऊयात साईडनी. वरच्या बाजूला पण आपण साईडनी सरळ घेऊयात, असे एकदम किनाऱ्यावरून टीप घेऊयात. हे बघा व्यवस्थित छान दिसते आणि पूर्ण अस्तर जोडून घेऊयात आपण. इथे प्रेस करून पण तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित अस्तर एकदम छान जोडून घेऊयात आपण. जे काय एक्स्ट्रा ते कट करून टाकूयात. अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्लाऊजच्या गळ्याला असं जोडू शकता. कारण दुसरा मग वेगळी जोडण्याची मेथड, वेगळं कॅनव्हास पट्टी जोडा, हे जोडा असं नाही होणार. व्यवस्थित आपला गळा जोडला जाईल. आता मी प्रिन्सेस कटचं जो पफ म्हणतात ना कमी येतो तो, पण आपल्या ह्या मेथडनी ह्या कटिंगमुळे प्रिन्सेस कटचा पफ कमी येत नाही. व्यवस्थित आपला प्रिन्सेस कट येतो आणि वरच्या बाजूनी मी तो जोडते, त्यामुळे ते छान व्यवस्थित पफ क्रिएट होतो त्याचा प्रिन्सेस कटचा. तुम्हाला जर प्रिन्सेस कटचा हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा की प्रिन्सेस कटवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर. हा या प्रकारे प्रिन्सेस कट तुम्ही स्टिच केला किंवा कट करून बघितला तर एकदम पफ छान बसतो. प्रिन्सेस कट कुठेही चपटा वाटत नाही. हा बघा त्याचं प्रिन्सेस कटचा आकारावरूनच तुम्हाला कळतो की तो व्यवस्थित दिसतोय. वरची बाजू आपण घेतलेली आणि थोडीशी वरची बाजू ओढून घ्यायची, थोडीशी किंचितची, आणि खालची जी आपली प्रिन्सेसचा कटचा तो आहे त्याला अजिबात न ओढता वरच्या बाजूला व्यवस्थित ओढून ते छान जोडून घेऊयात. ह्या मेथडनी तुम्हाला जर प्रिन्सेस कटचा
व्हिडिओ हवाच असेल तर मी नक्कीच बनवेन, पण ह्या मेथडनी किंवा अशाच ह्यानी तुम्ही शिवला तर खूप सुंदर ब्लाऊज बसतो, एकदम छान पफ क्रिएट होतो. हा बघा छान दिसतोय. आणि इथे आपण बॅकला कशी पट्टी जोडली होती त्याप्रमाणे पट्टी जोडूयात आपण. 3 इंचाची पट्टी घेऊयात किंवा 2.5 इंचाची पट्टी घेऊन फोल्ड करून आपण ती जोडूयात. इथे सांगितल्याप्रमाणे जे आपले टक्स येतात ते कमरेच्या बाजूलाच गेले पाहिजेत. त्याची शिलाई ते त्या बाजू ज्या बाजूला कमरेची साईड त्या बाजूने ती शिलाई घेऊयात, कारण प्रॉपर ती शिवली जाते. एवढे छोटे छोटे टिप्स कुठेही कुणी सांगत नाही जे मी सांगते ते, कारण ह्याच्यामधून आपली फिनिशिंग आणि प्रॉपर शिलाई कशी होते ते कळते. वरून टिप मारून घेतली इथे व्यवस्थित. आणि हात शिलाईसाठी आपण 5 नंबरची मोठी टिप मारून घेऊयात. सरळ जे काही दोरे असतील ते कट करून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.